नमस्कार. आज आपण बघणार आहोत बटाट्याची भाजी. 4 बटाटे घेतलेत मी आणि पातळ असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. असा मी 2 कांदे घेतलेत मोठे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 5-6 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि कढीपत्त्याची 5-6 पानं घेतलेली आहेत मी. आता बटाटा चिरून घेऊ आपण बारीक. आता एकदम हिरव्यागार मिरच्या असतात ना, त्या मिरच्या घ्यायच्या. खूप तिखट मिरच्या असतात त्या, कारण बटाट्याची भाजी चणचणीत चांगली लागते ना. तुम्हाला जर नसेल आवडत तर पोपटी कलरच्या मिरच्या असतात त्या घेतल्या ना तरी चालतात त्या मिरच्या, कारण पोपटी कलरच्या खूप तिखट नसतात मिरच्या. आणि आता होळी आली, होळीला कसं तिखट बटाटाची भाजी, श्रीखंड हे खूप छान लागतं. मी लसूणाच्या पाकळ्या घेतलेत 4, आलं 1 इंच तुकडे करून घेतलेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. काही एकदम हिरव्यागार आहेत, बारीक करून घेतले सगळं मी ते. आता फोडणी देऊ आपण त्याला. 1-1.5 चमचा तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये मी. छान तेल गरम झाल्यावर मग मोहरी टाकलेली आहे याच्यात मी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला मोहरी तडतडल्यावर जिरे टाकायचे आहेत. जिरे पण छान फुलली बघा असे. आता कांदा घालू आपण ह्याच्यामध्ये. कांदा खूप लाल भडक होऊन द्यायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे कांदा. गॅस कमी करते थोडासा, कारण फुल गॅसवर लगेच लाल होतोय कांदा तो. थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. कढीपत्ता पण टाकलेला आहे कांद्याबरोबरच मी त्याच्यामध्ये. हो का, कांदा भाजून झालाय. मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर बारीक केलेलं टाकते ह्याच्यामध्ये मी आता आणि छान परतून घेऊ मिरच्या आपण ही. जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान मिरची परतल्यावर आपण याच्यामध्ये हळद घालणार, थोडंसं हिंग घालणार आहोत. हो का, परतून झाले मिरची पण चांगली. आता हळद टाकली मी. कारण अगोदर जर आपण हळद घातली ना तर ते तेलामध्ये एकदम करपल्यासारखे होऊन जाते ते हळद. कांदा पूर्ण भाजून झाल्यावर, मिरची परतल्यावर मी हळद टाकलेली आहे. थोडंसं हिंग टाकते आता. थोडं परतून ह्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून घेऊ आपण. जर तुम्हाला अजून काय माझ्याकडनं रेसिपी कुठली पाहिजे बनवून, तरी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. छान झालेली भाजी बटाट्याची का परतून झालेलं आहे. आता ही भाजी, कोथिंबीर टाकू आपण ह्याच्यावर थोडीशी. आता मीठ टाकलेलं आहे मी आता. हे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एकदम मी. कोथिंबीर टाकते आता मी. झाले परतून बटाटा छान आपला. आता हे बघा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. तयार आहे आपली बटाट्याची भाजी. चला भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये. तयार झाली बटाट्याची भाजी.